हॅलो गाईज. सो आज आपण बघणार आहोत ही दसऱ्याची रेडी रांगोळी पॅच कशी बनवायची. चला तर मग सुरू करूया. तर इथे मी एक A4 साईज पेपरवर दसऱ्याची रेडी रांगोळी ड्रॉ करून घेतली आहे. मी इथे एक OHP शीट घेतलं आहे जे आहे 175 मायक्रॉन्सचं आणि एक परमनंट मार्कर घेतला आहे. तर त्या परमनंट मार्करनी आपण ती दसऱ्याची रेडी रांगोळी OHP शीटवर ट्रेस करून घेणार आहोत. तुम्हाला जर अशा अजून नवीन डिझाईनी हवे असतील तर तुम्हाला पिंटरेस्टवर मिळून जातील. ट्रेस करून झाल्यानंतर आपण आता फर्स्ट कोटसाठी फेविकॉल घेऊया. तर इथे मी फेविकॉल MR यूज केला. तर फर्स्ट कोटसाठी आपण 100% फेविकॉल यूज करणार आहोत. त्यात आपण पाणी ॲड नाही करणार आहोत. त्यानंतर आपण त्यावर लाईट ग्रीन कलरची रांगोळी टाकून घेऊया. रांगोळी टाकून झाल्यानंतर आपण एक बटर पेपर किंवा पेपरनी त्याला प्रेस करून घेऊया. आता आपण परत फेविकॉल लावणार आहोत. आता आपण येलो कलरची रांगोळी त्यावर टाकून घेऊया जिथे जिथे आपण फेविकॉल लावलाय. आता यालाही आपण पेपर किंवा बटर पेपरनी प्रेस करून घेऊया. आता आपण परत फेविकॉल लावून घेऊया आणि त्यावर आपण परत रांगोळी टाकून घेऊया. रांगोळी टाकून झाल्यानंतर त्याला परत पेपर किंवा बटर पेपरनी प्रेस करून घेऊया. आता परत तीच सेम प्रोसेस सगळ्याला आपण रिपीट करतोय. इथे आपण ऑरेंज कलरच्या रांगोळीचा वापर केलाय. त्यालाही आपण पेपर किंवा बटर पेपरनी प्रेस करून घेऊया. खूप इझी आहे रेडी रांगोळी बनवायला. तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा. आता आपण इथे रेड कलरच्या रांगोळीचा वापर करतोय. त्यालाही आपण पेपरनी प्रेस करून घेऊया. इथे मी व्हाईट कलरच्या रांगोळीचा वापर करते ती नथ उठून दिसण्यासाठी. आता आपण सेकंड कोट करणार आहोत. सेकंड कोटसाठी 50% ऑफ फेविकॉल आणि 50% ऑफ वॉटर घ्यायचं आणि तीच सेम प्रोसेस रिपीट करायची जी आपण फर्स्ट कोटमध्ये केली आहे. तर मला बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या की डबल लेअर करणं गरजेचं आहे का. तर हो, डबल लेअर करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण फर्स्ट लेअर करतो तेव्हा आपली रांगोळी ट्रान्सपरंट दिसते आणि कलर्सही तेवढे ब्राईट दिसत नाहीत. आणि जेव्हा आपण सेकंड लेअर करतो तेव्हा रांगोळी नॉन ट्रान्सपरंट दिसते आणि कलर्सही खूप ब्राईट दिसतात. म्हणून सेकंड कोट करणं गरजेचं आहे.
तर आता आपण फेविक्रिलचा व्हाईट ॲक्रेलिक कलर पेंट यूज करत आहोत. तर आपण आता जिथे जिथे व्हाईट रांगोळी टाकली आहे तिथे तिथे आपण हा व्हाईट ॲक्रेलिक कलर पेंट लावून घेऊयात. आता आपण यूज करणार आहोत फेविक्रिलचा ब्लॅक ॲक्रेलिक कलर पेंट रांगोळीला आउटलाईन करण्यासाठी. ब्लॅक आउटलाईन केल्यानंतर आपली रांगोळी खूप उठून दिसते. या प्रकाराने आपली दसऱ्याची रेडी रांगोळी तयार झाली आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.